संतनगरी शेगाव हाऊसफुल 2.5 लाखाहून अधिक भाविकांची गर्दी। श्री गजानन महाराजांच्या दर्शनाने केली अनेकांनी नव्या वर्षाची सुरुवात। श्री समाधी दर्शनासाठी 5.5 तासाची रांग तर श्रीमुख दर्शन 55 मिनिटात। विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री संतनगरी शेगावमध्ये नवीन वर्षाच्या स्वागतासाठी भाविकांची अक्षरशः मांदियाळी उसळली आहे। नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी श्री संत गजानन महाराजांच्या समाधी दर्शनासाठी 2.5 लाखाहून अधिक भाविकांनी शेगाव गाठले। श्रींच्या समाधी दर्शनासाठी सुमारे 5.5 तास तर श्रीमुख दर्शनासाठी 55 मिनिटांचा कालावधी लागत आहे। तरीही भाविक शिस्तबद्ध रांगेत मनशांतीने श्रींचे दर्शन घेत आहेत। दिनांक 31 डिसेंबर एकादशी आणि दिनांक 1 जानेवारी गुरुवार या 2 दिवसात 1 लाखाहून अधिक भाविकांनी श्रींच्या महाप्रसादाचा लाभ घेतला। भजनी दिंड्या जय गजानन ज्ञानोबा तुकाराम या नामघोषाने संपूर्ण शेगाव नगरी भक्तिमय झाली आहे। आज पहाटे काकड आरती, सकाळी 7 आणि 11 वाजता आरती, दुपारी प्रवचन, हरिपाठ, सायंकाळी श्रींच्या पालखीची मंदिर परिक्रमा आणि रात्री श्री हबप मोहनबुवा गोंडचवर यांचे हरिकीर्तन होणार आहे। भाविकांना कोणतीही अडचण होऊ नये यासाठी श्री गजानन महाराज संस्थांच्या वतीनं शेकडो सेवाधाऱ्यांनी सेवा दिली। मोफत वाहन पार्किंग, वाहतूक नियोजन, प्रसाद वितरण यामुळे भाविकांनी संस्थांच्या उत्कृष्ट व्यवस्थेचे मुक्तकंठाने कौतुक केले। भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे हॉटेल, भोजनालय, चहा नाश्ता विक्रेते, हार फूल विक्रेते तसेच लहान व्यावसायिकांना मोठा आर्थिक लाभ झाला। रेल्वे, एसटी, खाजगी वाहन सेवा यांची देखील मोठी उलाढाल झाली। शेगावपासून 7 किमी अंतरावर श्री क्षेत्र नागझरी येथे श्री संत गोमाजी महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली। येथेही हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। प्रतिनिधी दीपक सुरोशे, आधुनिक केसरी, शेगाव।